जटाशंकर जा सकते हैं। लागेल तिकडनं 500 बाहेर। किती वेळ लागला? जास्त नाही, आम्हाला आता आम्ही 1.5 तासात परत होतो। म्हणजेच इथून श्री जटाशंकर मंदिरापर्यंत जाण्यासाठी 450 ते 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात आणि त्यासाठी लागणारा वेळ हा आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे। श्री जटाशंकर महादेव आणि राजराजेश्वरी शक्तिपीठाचे छान दर्शन घेतले। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भजी डाळ ही भजी। इथे प्रसाद खायला थांबलो असताना या ताईंची भेट झाली। त्यांनीच आम्हाला ओम गुहा, मौनी बाबा आणि तिथे झालेल्या साक्षात्काराविषयीची माहिती सांगितली। हा, तसं त्यांनी आम्हाला एवढीच सांगितली की तिथं त्या आजच्या दिवशी ते पुनीत महाराजांना दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिलं होतं 50 वर्षापूर्वी आणि त्यांना दत्तप्रभूंनी दत्त मंत्र दिला होता। ती जागा आहे ती साक्षात्काराची आणि जी एवढीशीच गुफा आहे तिथे त्यांनी 24 वर्ष तपश्चर्या केली होती आणि माझ्या मते 50 वर्षापूर्वी या तारखेला त्रिपुरी पौर्णिमा असेल म्हणून त्या दिवशी तिथं ते त्यांना साक्षात्कार दिला। त्यांनी हेही सांगितलं की तिथे जाण्याचा मार्ग हा खडतर आहे, केवळ दगडादगडामधून वाट काढावी लागते। त्यांना तिथे एक व्यक्ती घेऊन गेली होती, त्यामुळे त्या नीटचा रस्ता सांगू शकत नव्हत्या। आम्ही दोघंच निघालो तर रस्त्यातच या व्यक्ती भेटल्या। त्यांना आम्ही रस्ता विचारण्याचा प्रयत्न केला। गुफा है ना इधर किधर? नहीं नहीं, इधर गुफा है एक छोटी सी, बिगड़ गया रास्ता है। गुफा से हम गए थे, कोई नहीं, हमने नहीं मालूम, कभी देखा नहीं। अच्छा ठीक है। आणि हा प्रयत्न असफल ठरला। जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी आम्ही या रानातच भटकत होतो। रस्ता काही सापडत नव्हता। त्या दरम्यान लांडोरीचेही दर्शन झाले। पुनीताचारी महाराजांना प्राप्त झालेल्या दिव्य मंत्राची जागा शोधत शोधत इथपर्यंत आलो। शुद्ध चैतन्य, शुद्ध आनंद प्राप्तीचा हा दिव्य मंत्र त्यांनी संपूर्ण विश्वाला दिला आणि म्हणूनच त्या अद्भुत गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी आमची धडपड सुरू होती। इथून रस्ता मिळतोय का, तिथून रस्ता मिळतोय का हे पाहण्याची धडपड केली। नाही, 15-20 मिनिटं लागतं म्हणाले। आजा चौकशा आहे रस्ता। अखेर कंटाळून परत जाण्याचा निर्णय घेतला आणि सद्गुरूंना दया आली। तिथे एक पोलीस आला आणि विचारलं काय शोधताय। आम्ही सांगितलं आम्ही ओम गुफेकडे जाण्याचा मार्ग शोधतोय। त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला। नदीत उतरल्यावर खाकरल्याचा आणि टाळ्या वाजवल्याचा आवाज आला। मौनी महाराज आम्हाला कसं यायचं ते खुणेने सांगत होते, कारण त्यांनी मौन पाळलेलं आहे आणि सद्गुरूंनी आम्हाला इथपर्यंत आणलं। ओम लिहिलेल्या या मोठ्या शिळेमध्ये गुफा आहे हेच आमच्यासाठी अद्भुत होतं। असं सांगण्यात येतं की परमपूज्य महर्षी पुनीताचार्यजींनी, ज्यांना प्रेमाने बापू म्हटले जाते, त्यांनी या गुफेमध्ये 35 वर्षाहूनही अधिक गहन आध्यात्मिक साधना केली। गुफेच्या बाहेर मौनव्रत धारण केलेले महाराज सतत जप करत होते। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं। त्यांच्या मूक परवानगीनेच आम्ही या गुफेमध्ये छोट्या द्वारामधून रांगत रांगत प्रवेश केला। हा अनुभव आमच्यासाठी शब्दात सांगणं महाकठीण आहे। या गुफेमध्ये महर्षी पुनीताचार्यजींना साक्षात भगवान दत्तगुरूंनी दर्शन दिले होते आणि तो दिवस होता त्रिपुरारी पौर्णिमेचा आणि हरिओम तत्सत जय गुरुदत्त हा दिव्य मंत्र देखील प्राप्त झाला होता। हा व्हिडिओ पोस्ट करायची आम्ही परवानगी मागितली आणि त्यांनी मंद स्मित करून परवानगी दिली। इथं येणं आमच्या भाग्यात लिहिलेलं होतं असं त्यांनी मोबाईलवर लिहूनही दाखवलं।
ते मौनात असल्या कारणाने आम्ही त्यांना जास्त त्रास न देता इथून निघण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आम्हाला परत एकदा खुणेनेच परतीचा रस्ता सांगितला. अक्षरशः भारावलेल्या अवस्थेत आम्ही इथून निघालो. खाली उतरल्यानंतर आम्ही त्यांना पोहोचल्याचं ओरडून सांगितलं. दिसले हात हल्ला हो त्यांचा. परतीचा प्रवास देखील आनंददायी होता. इकडे येताना वानरांची भेट झाली होती, परंतु जाताना मोर आणि हरिणही दिसले. गेला तो. आणि या तिघांना बघून आम्ही जागीच स्तब्ध झालो. ब्रह्मा विष्णू महेश तिघेही आहेत बघ. जटाशंकर महादेव, राजराजेश्वरी शक्तीपीठ, ओम गुफा यांच्या दर्शनाबरोबरच इथे आल्यावर निसर्गाच्या सानिध्यातही राहायला मिळतो. त्याचा आनंदही काही औरच असतो. आणि असे वन्यजीव पाहायला मिळाले की आपला आनंदही गगनात मावेनासा होतो. जाऊ नको, तो हे नाही करणार, पळून जाईल. असा सगळा आनंद एकत्र करत करत इथून चालत राहायचो. शेवटी आपल्या डेस्टिनेशनला पोचता संमिश्र भावना निर्माण झालेल्या असतात. त्याही अनुभवायच्या. म्हणजे एकतर मनासारखं दर्शन झालेलं असतं, त्यातही भगवंत अचानक आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींचंही ज्ञान देऊन जातात. सोबत निसर्ग आपली करमणूकही करत असतो. या सगळ्याचा आनंद असतो आणि त्याच वेळेला शरीर देखील थकलेले असते, पण तरीही आपण आनंदित असतो आणि असे क्षण जपून ठेवतो. हरिओम तत्सत. जय गुरुदत्त. जय गिरनारी.